नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मी श्रुती मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याबरोबर या निसर्गरम्य वातावरणात उपस्थित आहेत प्रसिद्ध आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीणजी दवणे. नमस्कार सर. नमस्कार, मनापासून नमस्कार. गोवा दूरदर्शनतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. प्रवीणजी यांच्याबरोबर आता आपण साहित्यिक चर्चा करूया. प्रवीणजी, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की मुळात कविता ह्या तुम्हाला कशा सुचतात? खरं म्हणजे हा प्रश्न इतका गूढ आहे आणि इतक्या जणांनी इतक्या वर्ष शतकानुशतक विचारलेला प्रश्न आहे. गंमत म्हणजे कविता सुचण्यावर सुद्धा अनेक कवींनी अनेक कविता लिहिल्या आहेत, परंतु नेमकी कविता सुचते कशी हे कधी काही कोणाला सांगता येत नाही. आता माझ्याबद्दलची प्रक्रिया मी सांगतो स्वतःपुरती. ती म्हणजे कविता सुचण्यापूर्वी आपल्याला अशी काही कविता सुचणार आहे हे कधीच माहिती नसतं. खरं, काहीतरी असं एक निमित्त होतं, कुठलं तरी एक ज्याला आपण म्हणतो की संवेदना छेडणारं असं काहीतरी घडतं आणि नंतर अवकाशातून आल्यासारखी एखादीच ओळ ही तरळत येते आणि त्या तरळत आलेल्या ओळीला बिलगून पुढे म्हणजे जसं जसं ती एक ओळ बिलगून अशी धरावी तशी पुढची ओळ येते, पुढची ओळ येते, पुढची ओळ होते, एखादी ओळ अडवते. पण मी याबद्दलची एक छोटी घटना सांगतो की जी आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल. हां, तर मी एका विशेष मुलांच्या शाळेमध्ये गेलो होतो. प्रज्ञाचक्षू मुलं होती, त्यांच्या दृष्टीने प्रकाश मिटलेला होता आणि काळोख जग होतं. तर त्या मुलांशी गप्पा मारता मारता आम्ही असं ठरवलं की त्यांनी एक प्रश्न विचारायचा आणि मी एक त्यांना प्रश्न विचारायचा. तर नंतर त्यांनी मला खूप प्रश्न विचारले आणि मुलं अत्यंत उत्साही असतात, चैतन्यमय असतात, ईश्वराघरचा प्राजक्त असतो तो. फार आतून ती मुलं विचारतात, बोलतात, उत्सुक असतात, स्पर्शाने डोळे असतात. तर एका मुलाने मला विचारलं, त्याचं मी उत्तर दिलं. म्हटलं आता मी विचारणार. मी म्हटलं एक विचारू का, मला जरा विचारताना अवघड वाटते. तर ती म्हटलं हो विचारा सर. आणि मी विचारलं की नदी म्हटल्यावर आम्हाला नदी दिसते, पण आम्ही नदी उच्चारल्यावर तुम्हाला नदी कशी समजते? त्या मुलाने जे उत्तर दिलं श्रुतीजी, ते उत्तर म्हणजे चकित करणार आहे. ते उत्तर असं आहे, सर तुम्हा मंडळींना नदी दिसते, आम्हाला नदी ऐकू येते. आता नदी ऐकू येते हे उत्तर ऐकल्यानंतर मी विचार केला, आत्तापर्यंत आपण नदी ऐकलीच नाही, आपली सगळी ऊर्जा बघण्यात गेलेली आहे. आपण हे जाणून नाही घेतलं की त्या थेंबाचा स्वर कसा आहे. आता ही घटना घडल्यानंतर मी गाडीत बसून गेलो तेव्हा ते चिंतनाचं मंथन जे झालं त्याच्यातून कवितेची ओळ आली की जिथे पाहावा तिथे मोकळा प्रकाश आहे, काळोखाला जरतारी सुवास आहे. आता काळोखाला जरतारी सुवास असणं हे त्या मुलाच्या उत्तरामुळे सुचलं, म्हणून मी कवितेच्या रूपानेच तुम्हाला कविता सुचते कशी सांगितलं. खरं, आतापर्यंत दर्शकांना मी सांगू इच्छिते की कित्येक गाणी सरांनी लिहिली आणि गाणं म्हणा, भजन म्हणा, आरती म्हणा किंवा अगदी कुठलंही आत्ता मराठी नवीन चित्रपटातील गाणं, हजारो गाणी आत्तापर्यंत सरांनी लिहिली. तर सर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की कविता किंवा लेखन, साहित्य लेखन, नाट्य निर्मिती या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं, वेगवेगळ्या अंगांचं लिखाण हे एका वेळी कसं स्फुरतं तुम्हाला? खरं म्हणजे तसं एका वेळी स्फुरत नाही. एक व्यक्ती मी असल्यामुळे असं वाटतं आपल्याला की ते एका वेळी आहे, पण खरं म्हणजे सांगू का, प्रत्येक निर्मिती प्रयोगाची पण एक वेळ ती घेऊनच येते. म्हणजे जसं जन्मणारं मूल जे असतं ते जेव्हा मूळ अंकुरतं तेव्हा जगात केव्हा प्रवेशणार आहे ते ठरवून येतं, आपल्याला माहिती नसतं, आपण नंतर घड्याळ बघतो. त्याप्रमाणे या नाट्यकृती, चित्रकृती, गीत, कविता याची वेळ खुद्द त्या निर्मात्यालाही माहिती नसते, म्हणजे मला कवीला. त्यामुळे एक मी आहे, पण अनेक प्रकारे मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. कवितेसाठी म्हणाल तर त्याची अशी अचूक वेळ नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही क्षणी काय नेमकं होईल आणि आपल्यालाच आश्चर्य वाटतं. म्हणजे एकदा असं झालं की मला काहीतरी ओळ सुचली आणि मी वा असं केलं, तर मला शेजारचे मित्र म्हणाले की तुम्ही स्वतःच्याच कवितेला वा कसं म्हटलं? म्हटलं याचं कारण मी पण माझी ओळ ती पहिल्यांदा ऐकली. म्हटलं कारण मीच माझ्या त्या ओळीचा पहिला श्रोता होतो. त्यामुळे निर्माता त्या निर्मितीचा तो एक वेगळा आणि त्याच्यातला रसिक वेगळा, असं अनेकदा कवितेच्या बाबतीत होतं. पण इतर जे प्रकार आहेत, उदाहरणार्थ मी वृत्तपत्रासाठी अनेक प्रकारचं सदर लेखन केलं, ते तुम्हाला त्यावेळेला टाइम बाउंडिंग वेळेप्रमाणे लिहावंच लागतं.
हो म्हणजे रविवारी जर माझा लेख यायचा असेल तर त्यांना तो गुरुवार संध्याकाळपर्यंत हाती लागतोच, तर तो कंपोज करणं, चित्र काढणे आहे. पण मग तो मला काही गुरुवारीच लिहून नाही चालत. त्यासाठी जेव्हा मी प्रवासात जातो तेव्हा मला अनेक विषय सुचतात. हं. माझं भाग्य हे की या सरस्वतीनी, या शब्दयात्रेनी मला अनेक प्रकारची माणसं समोर मला भेटायला संधी मिळाली. हं. अनेक घटना माझ्या आयुष्यात आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या श्रद्धा अंधश्रद्धा, त्यांचे वाद प्रेम हे मला बघायला मिळालं. आणि या सगळ्यांतून जे काही मटेरियल, जो मजकूर जमा झाला, तो माझ्या विपुल अशा सदर लेखनातून निर्माण झालं. गीतलेखनाची वेळ म्हणाल तर जी कविता भावगीत होते हां. ती उत्स्फूर्त असते. पण चित्रपटासाठी गाणं लिहिताना मात्र फक्त माझ्या बॅगेत कोरे कागद असतात, शाई असते भरलेली पेनामध्ये, काय लिहायचं आहे माहिती नाही. समोर संगीतकार आहे, तबलजी आहे, दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, सगळे 15-20 जणं आहेत. आणि ते मला त्या ठिकाणी प्रसंग सांगतात आणि मग ते गाणं लिहून होतं त्यांच्या आवडीप्रमाणे. अशा प्रमाणे वेगवेगळ्या तऱ्हेच्या या ज्या हो ललित कृती आहेत, वाङ्मय प्रकार आहेत, हो त्यांच्या वेळात त्या त्या पद्धतीने होतं. तुम्हाला गंमत सांगतो की वर्गात अध्यापन करताना सुद्धा हां. चटकन काहीतरी असं एकदम घडतं एखाद्या विद्यार्थ्याकडून की एकदम मला तो असं वाटतं की एक ज्याला आपण म्हणतो स्पार्क, अरे या ठिकाणी मला एक विषय मिळाला. उदाहरणार्थ कवी बालकवींची मी कविता शिकवत होतो की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. तर ते झाल्यावर मला वाटलं शिकून झाली. एक मुलगा म्हणाला की सर मला एक शंका आहे, मला आवडतं मुलांनी प्रश्न विचारला की आपण अनेकदा मुलांना विचारतो पण मुलांनी आपल्याला विचारलं पाहिजे. हो बरोबर. तर म्हणाले सर मखमाल का म्हटले, मखमालीचे का, आपण मखमल म्हणतो ना, पण बालकवींनी मला काना का दिला, मखमाल का केलं, केवळ मात्रा पूर्ण करण्यासाठी का. तोपर्यंत श्रुतीजी मी विचारच केलेला नव्हता की मखमलचं मखमाल का केलं असेल. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे माझ्या चिंतन कोशाला एक धक्का लागला आणि पटकन म्हटलं की त्या हिरवळीवरून चालताना कुठल्याही तऱ्हेची पादत्राणं पायात नाही आहेत, तर त्या तळव्यांना जो स्पर्श होईल ते स्पर्श संवेदन त्यांना व्यक्त करण्यासाठी त्या हिरवळीची उंचीच त्यांनी वाढवली. हिरवळचं हिरवाळी केलं, मखमलचं मखमाल केलं, तो काना उगीच नाही. तर त्यामुळे त्या मखमलीची उंची वाढली, स्पर्श संवेदन. आता हा मला लेखनाला विषय झाला. अशा रीतीने काय सुचेल, म्हणजे तुम्ही माझ्याशी गप्पा मारतायत, हो बोरिया अत्यंत सुंदर कवितेच्या पंढरीमध्ये हो तुम्ही या सगळ्याचं नियोजन केलेलं आहे. बाभो बाबा बोरकर बोरकरांचं आणि शेकोटी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होय. अध्यक्ष म्हणून मला यायची संधी मिळाली. वातावरण आज मला माहिती नाही की ही माड, हा सुंदर तलाव, हे सगळं वातावरण माझ्या हात काय पेरतंय. कदाचित उद्या परवाच्या ललित लेखाच्या सुद्धा या आतल्या कळा नांदी असतील. खरंय, अगदी वा, सुंदरच सांगितलं. आता गेली 35 वर्ष तुम्ही मराठी या विषयाचं अध्ययन करत आहात आणि अनेक मुलांना घडवलं, अनेक मुलांना कविता कशा त्याचा आस्वाद घ्यायचा हे शिकवलं. तर मग कविता रचनेसाठी किंवा लेखनासाठी असे काही नियम असतात का, ठोकताळे असतात का, की अमुक गोष्टी ह्या आपल्याकडे आल्या पाहिजेत, अमक्याचा अभ्यास झाला पाहिजे असं? एक तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही खूप छान माझ्याविषयी बोललात, त्याला मी दाद देतो. मुळात की तुम्ही इतक्या वर्ष अध्ययन केलं तुम्ही म्हणालात आणि ते मला जास्त योग्य वाटलं अध्यापनपेक्षा. याचं कारण असं की अध्यापकांनी अध्ययनच केलं पाहिजे. जो विद्यार्थी सखोल आहे तोच पुढे काहीतरी सांगू शकतो. म्हणून मी तुम्हाला दाद देतो की 35 वर्ष मी हे भाषेचं अध्ययन केलं आणि त्याचा एक परिणाम म्हणून अध्यापनात त्याचं रूपांतर झालं. परंतु कविता उलगडताना कवी आणि रसिक यांच्यातलं नातं जोडण्यासाठी एक रसनिरूपणाची पण वृत्ती लागते, संवेदनांची सशक्तता यावी लागते. बरोबर. केवळ कार्यशाळेत जाऊन कवी तयार होत नाही, मुळात त्याच्या आतमध्ये अंतकोश लागतात. हो तुम्हाला गुलकंद तयार करता येईल पण गुलाबाचं फूल नाही तयार करता येत. त्याप्रमाणे तुम्हाला कवी आतमध्ये तुम्ही असाल तर त्याच्या पाकळ्या फुलू शकतील. अलीकडे काय होतं माहिती आहे का की मला फार वाईट वाटतं की कवींची संख्या वाढली पण कविता हरवलेल्या आहेत. मी विधान फार जाणीवपूर्वक करतोय. कवींची संख्या आहे संमेलनात 185 कवी, 285 कवी आणि कविता त्याच्यामध्ये एखाद दुसरीच असते. म्हणजे सादर केलेली जी जाते कवितेसारखी जी दिसते ती काही कविताच असते नाही.
काही आहे ना, मी असं म्हणू शकेन ना, मी या ठिकाणी उभे इथे हे माड, मी माडाचे करतो लाड, भारद्वाड हा माड, असं काहीतरी मी केलं आणि कोणी वावा केलं तर ती कविता नाही आहे. कवितेसारखं दिसणं म्हणजे कविता नाही. म्हणून पहिली गोष्ट आपण जे म्हटले त्याला की आतमध्ये कवितेचं बीज सशक्त पाहिजे, तरल पाहिजे. आतमध्ये तुम्हाला काहीतरी व्यक्त करण्यासाठी उर्मी पाहिजे, पहिली गोष्ट. अगदी आता बरोबर. दुसरी हो. साधनेची गोष्ट आहे हो. की ती करावीच लागते. मोर उत्तम नाचतो पण नैसर्गिक नसतो. पण म्हणून मोरासारखं जर एखादी कथ्थक नृत्यकार नसेल तर चालणार नाही. ते शास्त्र आलं. कोकिळ छान कूजन करतो, हो. परंतु कोकिळ कूजन करतो म्हणून एखादा गायक तसंच कुहू कुहू करायला लागेल तर तो गायक नाही. तिथे शास्त्र आलं. त्यामुळे कवीला सुद्धा लघुगुरू, मात्रा, यमक, शब्दांच्या छटा, विपुल वाचन हे हवं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मी या माध्यमातून फार जबाबदारीने बोलतो की अनेक कवी कविता करतात पण त्यांचं इतरांच्या कवितेचं वाचनच नसतं. अगदी बरोबर. फार जबाबदारीने बोलतोय मी हे. मी सगळ्या म्हणत नाही, अपवाद आहेत पण अपवादच आहेत. नाहीच. अहो, कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर, इंदिरा संत माहिती नसलेले लोक कविता करतात. नारायण सुर्व्यांचं माझे विद्यापीठ माहिती नाही आहे, आरती प्रभूंचं नक्षत्रांचे देणे माहिती नाही आहे, मोरोपंतांच्या केकावली माहिती नाही आहेत, हे काहीच माहिती नाही आहे. ज्ञानेश्वरी दुरूनही बघितलेली नाही आहे, गाथेचं नाव फक्त वाचलंय पण वाचलेलं नाही आहे. कसं चालेल? तुम्हाला अभिजात माहिती नको का? उचलली जीभ लावली टाळ्याला तो वक्ता नसतो, तसं उचलली लेखणी लावली कागदाला तो काही लेखक कवी नसतो. मुळाक्षरं उमटवणं म्हणजे काही साहित्यिक नाही आहे. त्या अक्षरांच्या मुळात तुमचं जीवन पाहिजे, त्या जीवनामध्ये मजकुराचं संजीवन पाहिजे. खरं. हे सगळं हवं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की रियाजाची, सरावाची आणि पुन्हा 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 चिंतनाची अत्यंत गरज आहे. खरं खरं सर. आणि आत्तापर्यंत तुम्ही जे लिखाण करत आला तर त्या लिखाणाला आणि त्या साहित्याला अनुसरून तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा वाङ्मय पुरस्कार 5 वेळा सलग मिळाला. तर कशी होती तुमची एकंदर भावना जेव्हा हा पुरस्कार प्राप्त झाला? पुरस्काराची भावना नेहमीच आनंददायी असते. कारण 2 तऱ्हेचे पुरस्कार असतात. एक पुरस्कार म्हणजे वाचकांचं अलोट प्रेम आपल्याला मिळतं. म्हणजे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर काही दिवसातच मला दूरध्वनी यायला लागतात. पूर्वी पत्र भरपूर यायची, हो. कारण तेव्हा फोन नव्हते किंवा कमी होते. शेकडो, म्हणजे आमचा पोस्टमन तर मला ते म्हणायचे की तुम्ही आहात तरी कोण नेमकं, रोज 20-25 पत्र कशासाठी तुम्हाला आहेत? त्याला काय मी सांगायचो नाही. तर सांगायचं गंमत काही की तो पहिला पुरस्कार. माझं गीत किंवा माझी कविता रसिकांना आवडणं, त्यांनी वा म्हणणं. काही जण पत्र नाही पाठवत पण घराघरात त्यांना आवडतं. आजच मला आठवतं की आजच या संमेलनात मला 2 तरुण मुली अशा भेटल्या. तेवढे सर, द्विदल कादंबरी मला कुठे मिळेल? अरे वा. म्हणे मी वाचून म्हणे रडले हो सर, काय लिहिले तुम्ही? आणि त्यांनी माझी प्रशंसा केली. पण मला प्रत कुठे मिळत नाही, माझी प्रत कोणीतरी नेली, अच्छा. मला मिळेल का? हां. मी मनात ठरवलं की माझ्याकडची एकमेव प्रत तिला भेट द्यावी. तर बापरे. हा पुरस्कार आहे ना. आता द्विदलला काही राज्य पुरस्कार नाही मिळाला, पण हे जे वाचकांचं प्रेम आहे, हा पहिला भाग. दुसरा भाग, परीक्षण जेव्हा केलं जातं, समीक्षक जेव्हा विचार करतात, त्या हजारो पत्रांच्या मध्ये, हजारो पुस्तकांच्या मध्ये अध्यापन आणि नवनिर्मितीसारखं माझं पुस्तक असेल, त्या परीक्षकांना जर ते मी केलेले प्रयोग जे दवण्यांनी लिहिलेत आणि केलेत ते जर हजारो जणांकडे पोचवावं वाटतं, तर त्यांनी जेव्हा रेकमेंडेशन देतात तोही पुरस्कार महत्त्वाचा आहे. अगदी खरं. तर अनेक जणांनी, पण सांगू ह्या सगळ्यामध्ये मला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणा किंवा पुलंनी, गंगाधर गाडगीळ अशा लोकांनी जेव्हा मला प्रत्यक्ष भेटीत सांगितलं की आम्ही तुमच्या लेखनाकडे बारकाईने पाहतो आहोत, आम्ही प्रेम करतो आहोत. वा. अहो, कुसुमाग्रजांनी तर सावरलेचं जे काय ज्याला म्हणतात की पाठ्यपृष्ठावर जो मजकूर दिला, त्यांनी लिहिलंय की दवण्यांसारखे लेखकच नीतिमूल्य जोपासण्याचं काम करतात. वा. मला वाटतं की आणखी ज्ञानपीठ काय विजेत्यांनी लिहिणं काय पाहिजे हो. काय हे पाहिजे? मी काय असं तृप्त झालोय, समाधानी आहे म्हणून मी बोलत नाहीये, अगदी आनंद वाटतो. खरं. आत्ता तुम्ही त्यांचा उल्लेख केला तर वारंवार तुम्ही तुमच्या व्याख्यानांमधून पण हा उल्लेख करता की कुसुमाग्रजांचा तुमच्या एकंदर लेखनावर किंवा एकंदर आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. तर मग त्यांचा तुमच्यावर असलेला प्रभाव किंवा याविषयी आम्हाला थोडं सांगा. काय झालं की पुलंनीच त्यांच्याबद्दल जे म्हटलंय ते मी मुद्दामून इथे सांगेन की पुलंनी त्यांच्या समोरच म्हटलेलं वाक्य आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांना वाकून नमस्कार करावं असे 2च पाये शिल्लक आहेत, आणि ते म्हणजे विवा शिरवाडकरांचे, कुसुमाग्रजांचे. असं पुलं का म्हणाले असतील? याचं कारण साहित्यिक आणि कवी म्हणून तर ते थोर होतेच, त्याचे काही मी काही बोलायला नको ते, पण माणूस पण जे त्यांचं आहे, ते माणूसपणाचा अनुभव मी घेतला आहे. नाशिकला त्याच्या घरी
त्यांच्या दर्शनासाठी मी जेव्हा गेलो, मी भेटण्यासाठी नाही म्हटलं, हां, दर्शन, कारण दर्शनासाठी. आमचे आतले देव आहेत ते. खरं. बोरकर काय आहेत, कुसुमाग्रज काय आहेत. मी आज संमेलनात मुद्दामून सांगितलं हं. त्या अध्यक्ष याच्यात की आज माझं अध्यक्षपद म्हणजे बोरकरांनी दिलेला प्रसाद आहे. हे सांगण्याचं कारण दैवत आहेत. तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या घरी जेव्हा मी गेलो त्यावेळेला परतत असताना दरवाजातच एक वनात राहणारं, जंगलात राहणारं एक आदिवासी जोडपं, नुकतंच लग्न झालेलं, गळ्यात माळा पण आहेत, ते दोघेजण असे आले. म्हटलं हे का आले असतील, असं काव्यरसिक वाटत नाही आहेत, श्रमजीवी आहेत, वनवासी बंधू आहेत, का आला असेल हा मुलगा. तरुण होता 22 वर्षाचा. मी म्हटलं बाळा तुला माहिती आहेत किती मोठे कवी आहेत. त्याने काय उत्तर दिलं माहिती आहे, कवी किती मोठे आहेत ते मला माहिती नाही, पण माणूस लई मोठा आहे, देव माणूस आहे. अरे, वा, आज डोळे खूप भरले. मोठी दाद. नाही खरंच. ही दुर्मिळ आहे, खरंच. माणूस लई मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे का कुसुमाग्रजांनी आदिवासी खेड्यामध्ये केवढं काम केलंय. हं. आपल्याला माहिती पण नाही. त्यांच्या अनेक पुस्तकाच्या रॉयल्टी, त्यांच्या नाटकाच्या रॉयल्टी, पैसे जाहीर पण नाही केलं. आणि इतकं मनाचं मोठेपण, जेव्हा नाशिकला नाट्यगृह बांधलं त्यावेळेला त्या नाट्यगृहाची सगळी मंडळी आणि शासनाची मंडळी त्यांच्याकडे गेली परवानगी मागायला की आम्हाला विवा शिरवाडकर नाट्यगृहाचं नाव द्यायचं आहे, तात्यासाहेब परवानगी द्या. ते बोलले मी सांगू का तुम्हाला, आणखीन एका व्यक्तीचं नाव मी सुचवतो, हे देऊ दो का, मोठ्या माणसाचं नाव सुचवतो मी. ते म्हणाले की कुतूहल, आणि कोण, म्हणे महाकवी कालिदास नाव द्या. तुम्ही मला सांगा, आज आपलं नाव कुठेतरी छापून द्यावं म्हणून अति 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 उत्सुक असलेली लळलेली माणसं आपण बघतो. पण माझं नाव नको देऊ, तुम्ही नाव द्या त्यांचा, महाकवी कालिदासांचं. हे मोठेपण ते आहे. अगदी बरोबर. ते मला सांगायचं की हे का हा प्रभाव माझ्या लेखनावर, माझ्या बोलण्यावर, माझा बोलताना पण माझा अंग प्रत्यंग, माझे रोमांच त्यांची आरती करतायत. याचं कारण काय की एक सात्विकता, खूप प्रेम. त्यांच्या घरी कुणीही जावं, दरवाजे उघडे आहेत, बोलायचं आहे, हे अनुभवले मी. त्यामुळे प्रतिभावंत श्रुती जी अनेक आहेत, खरं. त्या प्रतिभावंतामध्ये तितकंच उत्तुंग माणूस असणारं कुसुमाग्रजांसारखं, पुलंसारखं, राम शेवाळकरांसारखं, शिवाजीराव भोसल्यांसारखं, वा. रवी सरदेशमुखांसारखं असं व्यक्तिमत्व विरळ असतं. खरं अगदी. तुम्ही जी एक कविता लिहिली की जी आता निघालो घेऊन दत्ताची हो. पालखी, तर प्रचंड गाजली आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही म्हणजे दर गुरुवारी मला वाटतं सगळीकडे वाजत असेल. दत्त जयंतीला सगळीकडे वाजते निघालो घेऊन दत्ताची पालखी, आणि ज्याला अजित कडकडे यांनी दिलेला सुरेल आवाज. तर ही नेमकं सुचलं कसं? याचं जे श्रेय आहे मुळात, अगदी मुळातलं श्रेय तर दत्तगुरूंचंच आहे. त्या कृपेमुळे आणि त्या ऊर्जेमुळे सुचलं, ही पहिली गोष्ट. कारण सद्गुरू ज्याच्या मागे ती ऊर्जा आहे. ऐकणारे बघणारे त्यातले काही वेगळेही मानत असतील. मी श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये बोलत नाही. मी जे बोलतोय की आपल्याला पलीकडे कुठेतरी, आपल्या पलीकडे एक वेगळी शक्ती शक्ती आहे, आहे. ऊर्जा आहे. त्यामुळे आपला हात इथून असा जाऊ शकतो. त्याची इच्छा नसेल तर तो नाही जाऊ शकत. तर ती जी शक्ती आहे त्याला मी सद्गुरू म्हणतो थोडक्यात. तर ती माझ्याकडनं लिहून घेते. त्यामुळे त्या शक्तीला मी श्रेय देतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संगीतकार नंदू होनप याची, आणि अर्थातच गायक अजित कडकडे. अजित कडकडेचं वर्णन मी नेहमी म्हणतो की आध्यात्मिक स्वरांचा एक थोर गायक. म्हणजे आध्यात्मिक अधिष्ठान आहे. म्हणजे अक्षरशः ते नुसते गायक नाही आहेत. मी म्हणू का, लोक मठात बसून गातात. मी पुढे म्हणतोय अजित कडकडे जिथे गातात तिथे मठ निर्माण होतो. वा वा वा. हे जे एक त्यांचं मी पाहिले अलौकिक भाग्य आहे माझं. तर सुचलं कसं म्हणण्यापेक्षा, जेव्हा 10 गाण्यांचा अल्बम तो करायचा ठरलं दत्त हा विषय घेऊन, हो. त्यावेळेला एकाच दैवतावर जेव्हा आपण गाणी लिहितो तेव्हा 10 गाण्यांचे 10 विषय लागतात. हो. मग भूपाळी आहे, अंगाई आहे, त्याच्यामध्ये अनुसूयेची हो. अशी आहेत, किंवा नामस्मरणाचं आहे, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. असं करताना नंदूनं मला म्हणाले की प्रवीण एक पालखीचं गाणं आपण करूया. पालखीचं, की दत्ताची पालखी त्याला नाव द्यायचं आहे, पालखीचं करूया. एवढंच त्याने मला सांगितलं. मग मी विचार केला की दत्ताची पालखी म्हणजे काय. आणि तुम्हाला गंमत म्हणजे सांगतो की मला पुष्कळ जण म्हणतात की तेव्हा तुम्ही काय गाणगापूर नरसोबाची वाडी पाहिली होती का. मी नंतर त्याचं दर्शन केल्याने असंख्य वेळा. काय आणि सांगताय? आनंदाची गोष्टच वाटेल की औदुंबरला दत्ताच्या ठिकाणी मला त्यांच्या औदुंबरच्या संमेलनाचंही अध्यक्ष केलं, दत्तप्रसाद मिळाला मला. तर त्यातली ओळ आहे, वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वा. तेव्हा तर मी नरसोबाची वाडी पाहिलेली नव्हती. हां. पण मी जेव्हा गेलो, नंदूनं पण म्हणाले की प्रवीण
अरे खरंच त्या मंदिरापर्यंत जाताना वळणाची वाट आहे वळणाची वाट म्हणे. आहे. आता हे कोण लिहून घेतं. खरंय, खरंय. तर असा आनंद आहे की ते चिंतन त्याचं किंवा ती जे वर्णन आहे, मला तिथले पुजारी पण सांगतात, तिथले भाविकही मला सांगतात की त्यातले जे की शांत मायामूर्ती पहाटेसारखी. आता याच्यात काव्यच आहे ना, की ती मूर्ती फक्त आता गाभाऱ्यातली नाही, पहाटेसारखी ज्याच्यामध्ये उगवती आहे, हां. प्रकाशमान आहे, आश्वासन आहे, एक पूर्वाई आहे, एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता आहे, सृजनाला एक वेगळ्या तऱ्हेचं केलेलं आव्हान आहे. शांत मायामूर्ती पहाटेसारखी, पहाटच्या प्रतिमेतून ती आलेली आहे. किंवा त्यावरील त्या मूर्तीवर फुले गोड ओली अशी ओढ त्याच्यामध्ये आहे. वा. त्यावरील सुगंधी फुले गोड ओली. ती ओली म्हणजे काही पाण्याने ओली नाही आहेत, भक्तीचा ओलावा आहे, भक्तीचा भावनांचा ओलावा आहे. तर ते मनासारखं मला लिहिता आलं. आणि नंदू होणं मला म्हणालं की इतकं सोपं लिही प्रवीण, की चौथीच्या मुलाला पण वाचता आलं पाहिजे आणि कळलं पाहिजे. खरं. थोडक्यात ते भाविकांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघड काव्य असून चालत नाही. त्यामुळे हे श्रेय दत्तगुरूंना आणि अर्थात अजित कडकडे आणि नंदू होनप यांना आहे. मी एक कुरिअर सर्व्हिस दत्तगुरूंचा निमित्त मात्र. गुरुदेव दत्त. हे आपलं मोठेपण खरं तर असं म्हणणं. आता आपण जे इथे ट्रेंड पाहतो किंवा लेखक आहेत बरेच, कवी आता नवीन नवीन उदयाला येत आहेत, हां. बरेच लेखक आता नवीन नवीन आपण पाहतो आहे. तर कधीतरी असं घडतं, कुठेतरी आपण फेसबुकवर वाचतो किंवा कुठेतरी सोशल मीडियावर आपण बघतो की एकामेकाच्या कविता चोरणं किंवा एकामेकाची कन्सेप्ट चोरणं आणि त्याच्यातून आपली काहीतरी नवीन निर्मिती करणं आणि याच्यावर मग चर्चेचा उहापोह होतो. तर हे जे काही लेखन चौर्य आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं मत म्हणजे काय माहिती आहे का, की हा न्यूनगंडाचा भाग आहे. हं, न्यूनगंड हं, जेव्हा स्वतःतून जेव्हा आतून उत्स्फूर्तपणे निर्मिती होत नाही, हं. पण मला माझ्या नावावर काहीतरी असावं असं वाटतं. हां. हा जो एक भाव त्याच्यामधला आहे, नावावर तर काहीतरी पाहिजे पण मला तर सुचत नाही. बरं गंमत काय माहिती आहे का, की तुम्हाला सगळ्या प्रकारचा ड्रामा नाटक करता येईल, पण निर्मितीचं करता येत नाही नाटक तुम्हाला. खरं आहे, खरं आहे. काही झालं तरी सुद्धा असं करताच येत नाही. म्हणजे एखाद्या समोरच्या माणसाने 5-10 वर्ष राबून झाड लावून त्याला फुलं आलेत, तर ती फुलं छान बघावीत, त्याचा आनंद घ्यावा. वाह काय सुरेख फुलं आहे गुलमोहर, क्या जाईज होई अप्रतिम आहे, वाह अशी दाद द्यावी. त्याच्याऐवजी आपण तिथलीच एक फांदी तोडायची आणि घरामध्ये लावायची माझी म्हणून, इथून तोडून लावायची. त्याला फुलं आलेली असतात आणि ती नीट न रुजल्यामुळे 4 दिवसांनी मावळतात, नवीन येत नाहीत. अगदी बरोबर. नवीन येत नाहीत. माझं म्हणणं काय प्रतिकांतून, तर ही एका प्रकारची विकृती आहे. हं, वाङ्मय चौर्य काय, कुठलंही चौर्य, हं. वाङ्मय चौर्य तर आहेच, पण कुठल्याही प्रकारचं जे चौर्य आहे, चोरी आहे, ही विकृती आहे. समोर 100 रुपयाची नोट पडली आणि आपल्याला खूप भूक लागले, तर आपण असं म्हणत नाही की गेल्या पुढे बरं झालं तर 100 रुपयाची मी भाकरी घेईन. आपण त्याला सांगू की तुझे पडलेले आहेत. हा संस्कार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आता या माध्यमामुळे जे तसं वाढलेलं आहे ते सुद्धा अल्पजीवी असतात. हं. याला काही फार काही महत्त्व द्यायचं कारण नाही. आता याच्यावर चर्चा करणारी माणसं सुद्धा आहेत, त्यांना भरपूर वेळ मोकळा असतो, हो. मोकळा वेळ असतो. मग त्या मोकळ्या वेळेचं काय करायचं, काहीतरी अशा प्रकारच्या गोष्ट करायची. म्हणजे मग चौरे जाऊ द्या, पण असं एक हे करायचं, त्याला एक प्रश्न टाकायचा की झाडाच्या पानाचा रंग कुठला असतो असे तुम्हाला वाटते? हां. हिरवा, निळा, जांभळा, काळा, की लगेच 10,000 हिरवा. मग त्या माणसाला वाटायला लागतं की अरे मला 10,000 लाईक्स मिळाले. आता अशा तऱ्हेचे पोरकट प्रश्न आणि मग त्याला अशा तऱ्हेची उत्तरं, ते प्रश्न विचारणारे आणि त्या प्रश्नांना उत्तरं देणारे, हे काही मला कमी जास्त वाटत नाहीत. अर्थात मी त्यांना दोष देत नाही. याचं कारण असं, प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा वेळ कसा घालवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकशाही ते स्वातंत्र्य आहे. खरं. कुणीही त्याच्यामध्ये पोरकटपणा करावा आणि त्या पोरकटपणाला पोरकटपणाने उत्तर देऊन आयुष्याचा वेळ घालवावा ज्याचा प्रश्न आहे. पण मला जर विचारलं तर चौर्य कर्म करण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याने जे उत्तम लिहिले त्याचा आनंद घ्या. आनंद घेता घेता, आस्वाद घेता घेता ती त्याची जी कलाकृती आहे, ते जे त्यांनी केलेलं चिंतन आहे, ते केव्हा एकदा तुम्हाला निर्मितीचे डोळे निर्माण करेल ते कळणार पण नाही. पण त्यासाठी तितिक्षा हवी, खरं. त्यासाठी साधनेची तयारी हवी. अगदी बरोबर. एखादा लेखक जेव्हा लिहितो, त्याचं लिहिणं जेव्हा फुलतं तेव्हा प्रसिद्धीला येतो तो आणि त्याची बरीच पुस्तकं प्रसिद्ध होतात. तर मुळातच एखादा लेखक जेव्हा आपली प्रतिभाशक्ती जागृत होते तेव्हा त्याच्याकडे नवनिर्मिती होत असते. पण या लेखकाच्या किंवा एकंदरच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातलं वाचनाचं महत्त्व किती आहे याबद्दल आपण काय म्हणाल? वाचनाचं महत्त्व म्हणजे पाण्याचं महत्त्व जितकं माशाला आहे,
प्राणवायूचं महत्त्व जितकं आपल्या सगळ्यांना आहे हं, तितकं ते वाचनाला आहे. याचं कारण असं ही अतिशयोक्ती नाही आहे. हं. वाचनाला पर्यायच नाही आहे, मातृभाषेला पर्यायच नाही आहे. असावी की नसावी चर्चाच मला वेडेपणा वाटतो. सूर्य नसता तर अशी लहानपणी आम्हाला निबंध दिला जायचा, हो. तर तो त्यावेळेचा ठीक होता 5वीला. तसं वाचन नसतं तर याची मी कल्पनाच करू शकत नाही. याचं कारण असं की लिपीचा शोध, मुळाक्षरांचा शोध, ती मुळाक्षरं एकत्र करून नवनिर्मितीचा शोध, नवनिर्मितीचा आनंद घेण्याचं संवेदन, हे सगळं निसर्गाने दिलेलं देणं आहे. ते देणंच जर तुम्ही एखादी फांदी छाटून टाकावी त्याप्रमाणे जर छाटून टाकलं तर निसर्गाचं काय जातं आहे. उद्या मला तुम्ही सांगा ना की काय म्हणतात की माणसाने जेवावे की जेवू नये, तहान लागल्यावर पाणी प्यावं की पिऊ नये, काय चर्चा करायची त्याच्यावर. मला काय वाटतं त्याच्यामध्ये नका पिऊ आणि मरा. तसं वाचन जे आहे ते वाचन तुम्ही केलं नाही तर तुमची असंस्कृतता, तुमची असभ्यता, तुमच्यातलं अमानवीपणे वाढीला लागेल. आणि ते वाढीला लागल्यावर तुम्हाला ज्या ज्या प्रकारची दुःख भोगावी लागतील ती भोगा. पण जे ती टाळायची असतील तर बालपणी चरित्र, उत्तम ललित लेख, अतिशय चांगली प्रवास वर्णनं, अप्रतिम नाटकं, हे सगळे प्रकार जर मुरले रक्तात तर त्याचा आनंद आहे. हो, खरंय. खूप आहे. आणि इतकी सोबत आहे ना श्रुतीजी, आतली सोबत फार महत्त्वाची आहे. बाहेरची नाती आहेत आणि ते जे घट्ट हात आहेत ना ते निष्ठून जातात, परंतु आतल्या कवितेची, वाचनाची, आजही या ठिकाणी मी सांगेन ना की एकांतात जेव्हा मी असतो तेव्हा मला कविवर्य बोरकरांची घनवरच आठवते, वाह! कधी पुलंची बटाट्याची चाळ आठवते, कधी मृत्युंजयमधली वाक्य आठवतात, कधी खांडेकर ययातीचं त्यांच्यामधली ययाती आणि देवयानी यांची प्रीती मला आठवते, कधी नारायण सुर्वेंचं विद्यापीठ आठवतं आणि एक वेगळं जग माझ्या पुढे खुलं होतं, कधी कविवर्य नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा मला आठवतो आणि डोळ्यामध्ये माझ्या पाणी यायला लागतं. ही क्या बात आतली सोबत आहे, ही आतली सोबत आहे. आता हे सगळं मी नसतं केलं तर थोडक्यात मी इथे नसतो हो. आणि तुम्ही मला बोलवलं नसतं. याचं कारण ते एक वेगळं धन आहे, आतलं धन आहे आणि ते एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला पर्याय नाही. माध्यमं बदलतील, हं, म्हणजे पूर्वी भुर्जपत्रावर लिहिलं जात असे, आता कोणी भुर्जपत्रावर लिहिलं तर चालणार नाही, ते त्यावेळेला वाचत असत. हं. आता कागदावर लिहित असतील किंवा आणखीन आता त्या तुमच्या किंडलवर पुस्तकं येतात. माध्यमं बदलतील, पण बदलत्या माध्यमात पण अभिजात वाचन केलं पाहिजे. कारण तो तुमच्या समृद्धीचा जो वारसा आहे तो पुढल्या पिढीकडे जायचा असेल तर त्याला पर्याय नाही. आता वाचन पंधरवडा केला जातो, भाषा पंधरवडा केला जातो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जो काही स्मरण दिवस आहे किंवा त्यांचा उत्सव आहे तो सुद्धा खास मराठीचा उत्सव म्हणून केला जातो. हो. हे सगळं केलं जातं. याचं कारणच मुळात आहे की हा संस्कार रुजावा, हा महाराष्ट्र शासनाचा, भारतीय शासनाचा प्रयत्न आहे. पण मी सांगेन की तो प्रयत्न एक दिवसापुरता आणि आठवड्यापुरता असू नये, तर आपलं पूर्ण जीवनच मुळामध्ये एक वाचन पंधरवडा म्हणजे वाचन आयुष्य असलं पाहिजे. लेखन कदाचित माझं थांबेल, पण माझं वाचन, माझे डोळे आहेत तोपर्यंत, डोळे गेले तर कोणाचं तरी ऐकून आणि ऐकणंही गेलं तर मी कदाचित समजून आठवून ते वाचतच राहील. क्या बात आहे, क्या बात आहे. आज तुमच्याच पावलावर पाऊल टाकून तुमचा मुलगा आदित्य हाही लेखन क्षेत्रामध्ये साहित्यिक म्हणून आता प्रसिद्धीला येत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो. म्हणजे मी असं म्हटलं गमतीने की आपण मुलाला चिरंजीव म्हणतो, पण मी म्हणतो की आदित्यने मला चिरंजीव केला. क्या बात आहे. कारण आणि तो आनंद आहे सगळ्यामध्ये. काय माहिती आहे का, तो लेखक कसा आहे किंवा तो कवी किती श्रेष्ठ आहे हं, ते रसिक आणि काळ ठरवेल, ठरवेल. तो वेगळा भाग आहे. वडील म्हणून मला आनंद कुठला आहे तर तो मुळात भाषेचा आनंद घेतो. जेव्हा त्याच्या हातामध्ये जे कुलकर्णींचं पुस्तक असतं किंवा जे समजून घ्यायला तो जीएनची भगिनी नंदाताई पैठणकर यांच्या घरी जातो, नंदाताईंची गप्पा मारतो की मला जीए समजून घ्यायचे आहेत, आणि त्या आठवणी तो जेव्हा ऐकतो, तो आरती प्रभू जेव्हा वाचतो, हे जेव्हा ऐकतो किंवा तो स्वतःहून बाबा मी अमक्याचं व्याख्यान ऐकलं, आज मी या लायब्ररीत गेलो होतो, अच्छा. म्हणजे स्वतः तो MBA मार्केटिंगचा प्राध्यापक आहे, बरं. पण तरीही त्याचे उच्चार, त्याचं भाषेविषयीचे विचार हे ऐकून मला असं वाटलं की बस की माझं घर वाचनाचं राहणार आहे. म्हणजे माझी पुस्तकं आणि माझ्या घरातली इतरांची पुस्तकं जी आहेत ती माझ्यानंतर काही लगेच रद्दीत जाणार नाही आहेत, तर त्याची जोपासना करणारी पुढची पिढी आहे. आणि मला वाटतं की बँकेच्या पुस्तकापेक्षा सुद्धा ही ललित वाङ्मयाची चिंतनाची पुस्तकं जर त्यांनी जपली तर तो आनंद आहे आणि भाग्य आहे की छान वाटचाल त्याची अभिमानास्पद चालले. आणि विशेष म्हणजे तो गंभीरपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहतो. तो चटकन प्रसिद्धीला किंवा अमक्याला उत्सुक नाही, तो सखोल
त्याच्यामध्ये होत जातो, पुन्हा पुन्हा विचार करतो, एखादी कविता परिष्करण करतो, पुन्हा पुन्हा बदलतो, हे हवंय का ते हवंय का, अच्छा. कधीतरी त्याला वाटलं तर चर्चा करतो आणि तो तरी चर्चा करायची वाटली तरच मी बोलतो. याचं कारण त्याची अभिव्यक्ती त्याची आहे. निश्चित. बरोबर. आता तुमच्या गाण्यांवर अनेक प्रसिद्ध गायकांनी तुमची गाणी गायली आणि अनेक प्रसिद्ध गायकांबरोबर आपला हा प्रदीर्घ प्रवास राहिला. हो. तर या गायकांबरोबर आपलं काम चालू असताना त्यांच्याबरोबर आलेले एखाद दुसरे अनुभव आपण सांगा. एखाद दुसरं म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला भाग दुसरा करावा लागेल एवढे अनुभव आहेत. याचं कारण असं की जवळजवळ 80-90 संगीतकारांकडे काम केलं मी. हो. आणि गायकांची तर मांदियाळी इतकी आहे की 7-8 जणांची नावं घेतली तर बाकीचे म्हणते आम्ही नाही का तुमचं गायलं. तर सगळ्या गायकांना मी नमस्कार करतो. परंतु खऱ्या अर्थाने जी एक थोर गायकांची परंपरा आहे ती विचारवंतांची पण परंपरा आहे. म्हणजे अनुभव तुम्ही म्हणालात की मी त्यांच्याकडे फक्त गायक म्हणून नाही पाहिलं, एक दृष्टिकोन जीवनाचं काय आहे. म्हणजे मी उदाहरण देईन, तुम्ही म्हणाल की अनुभव काय त्यांचे, की स्वरसम्राटली लता दिदी, मी अनुभव घेतला की त्यांची ती चपळाई, त्यांचं ते वेळ पाळणं. 10 वाजताचं ध्वनिमुद्रण असेल तर त्या बरोबर 9:50ला लिफ्टमध्ये असायच्या आणि बरोबर 9:55ला वर आली लिफ्ट की 10ला त्या ध्वनिमुद्रणाला उभ्या राहायच्या. हे पाहिलं. माणसं का मोठी होतात. माझं या माध्यमात सगळ्या तरुणाईला सांगतोय मी आणि पालकांना पण की वेळेचं व्यवस्थापन हेच आयुष्याचं व्यवस्थापन आहे. जो वेळ पाळत नाही त्याला जीवन पाळत नाही. आणि आपल्याला मोठं कौतुक वाटतं अनेकदा, आपल्याला अनेकदा कौतुक वाटतं, आपल्याला अनेकदा कौतुक हे वाटतं की अरे मी आरामात सगळं करतोय, चालेल अर्धा तास उशीर. अरे एखाद्याचा माणसाचा जीव जात असेल आणि औषध द्यायला जर डॉक्टरने वेळ केला तर जगेल का तो. तितक्या उत्सुकतेने आपण क्षणांची वाट पाहिली पाहिजे, प्रत्येक क्षण. श्रुतीजी, गौतम बुद्धांचं एक सुरेख वचन आहे. महात्मा बुद्धांनी आपल्या शिष्यांना म्हटलं कुठल्याही नदीत आपण एकदा पाऊल ठेवू शकतो. शिष्य म्हणाले कसं काय, त्याच नदीत आपण पुन्हा पाऊल ठेवू की. बुद्ध म्हणाले होय, पण जेव्हा तुम्ही दुसरं पाऊल ठेवाल तेव्हा आधीची नदी वाहून गेलेली असेल. मला वाटतं की वेळ पण वाहून जाते हे कळलं पाहिजे. मला लता दिदींकडून कळलं, आशाताईंकडून कळलं की परकाया प्रवेश कसा करायचा, दुःखाकडे कसं पाहायचं. आज घरामधली इतकी मोठी दुःख, एक आई आणि एक ज्येष्ठवयीन आई गायिका तर आहेच, प्रत्यक्ष काळजाची लचके असे तुटत जाताना सुद्धा, मुलांच्याबद्दल त्यांच्या बोलतोय की ते सोडून जाताना सुद्धा पंडित हृदयानंद म्हणाले की लक्षात ठेव आशा, त्यांच्यात ती बहीणच आहे, की तुझ्या मागे जी तंबोरा आहे आणि आपल्या बाबांनी जी विणा दिली ना तो आपला गुरु आहे, त्यांची ते सेवा कर. हे मी पाहिलं की दुःख कसं पचवायचं. मी जेव्हा त्यांना विचारलं मुलाखतीत एका की आशाताई कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय, आशाताई म्हणाले प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही. मला तुम्ही सांगा, हे मी शिकलो. अनिल मोहिले संगीतकार आज नाहीत, केवढं काम. सकाळी 10ला आम्ही गाणी लिहायला बसवतो, रात्री 10पर्यंत हा मनुष्य पाणी प्यायला उठायचा नाही. आणि मागचा लोड, टेकायचा लोड हा ते मांडीखाली घेऊन बसायचे, मागे नव्हे, आराम आवडायचा नाही. आणि ते जेव्हा उठायचे 12 तासांनी तेव्हा त्या मांडीत त्या लोडाची खुर्ची झालेली असायची. बापरे. म्हणजे आरामाचा उपयोग त्यांनी कामासाठी केला. म्हणजे आरामाचा लोड त्यांनी खुर्ची म्हणून सांगायचे. मला हे किती सांगू, धुंदपणे जगलो या सगळ्या कलावंतांबरोबर. कविता प्रेम त्यांचं, वेळ पाळणं, कितीतरी. आता महेंद्र कपूर सारखे गायक त्यांनी माझी गाणी गायली, अतिशय प्रेमळपणा, लाघवीपणा, खूप उदाहरणं मला देतील. माझा माणूस पण या कलावंतांनी समृद्ध केलं, काय सांगू. वेळाचा अगदी अल्प आपल्याकडे वेळ असल्यामुळे आपण हे सगळं समाविष्ट करून घेऊ शकत नाही. जाता जाता आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी तुमच्या 1-2 कविता होऊन जाऊ देत सर. एखादी कविता मी म्हणतो, निश्चित. आणि ती कवितेवरचीच कविता. रसिक हो, कवितेवरचीच कविता आज मी तुम्हाला ऐकवतोय. कारण या कवितेतून कदाचित जीवनदृष्टी शब्द मोठा आहे, पण थोडा आनंदाने जगाकडे कसं पाहावं हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्या कवितेने आपण त्या गप्पा थांबवणार आहोत. पण तत्पूर्वी मी आजच्या सुसंवादक श्रुतीजी यांचे मी आभार मानतो. अतिशय नेमके नेटके अशा तऱ्हेचे प्रश्न विचारून वेगळं काही सांगण्याची संधी मला दिली. त्याबरोबरच हे दूरदर्शनचं व्यासपीठ, त्या व्यासपीठावरून मला अत्यंत मनातलं बोलणारं
आणि मनातलं सांगणारं अशा तऱ्हेचं व्यासपीठ मिळालं आणि रसिकांनी त्यांच्या घरामध्ये बसून दाद दिली आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकणार आहात. आणि दुसरी म्हणजे विशेष म्हणजे हे सगळं स्थळ आज माझ्या गोव्याच्या भूमीत येई चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा, या ओळी ज्या बोरीमध्ये ज्या गोमंतकात बहरल्या फुलल्या त्याच भूमीमध्ये आज मला तुम्ही बोलावलं. इतक्या मोकळ्या संवाद आहे, छान वातावरण, इथेच ऐकावं रमावं आणि मुलाखतीच्या निमित्ताने छान साहित्यावर बोलावं आणि या सगळ्या मंडळींच्या घरी झुणका भाकर खायला जावी किंवा तुमची सोलाची कढी. मला सोलकढी आणि भात खूप आवडतो, अरे वा, भरपूर भात आणि सोलकढी त्या नारळाचा हो. नुसता नव्हे. काही देऊ नका मला खुश येते पंचपक्वान्न. ते आज मला मिळालं या गप्पांतून. कविता अशी आहे, हां. कविता नंतर फुलते, कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. निळी रात्र वितळते, निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते. निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते. हिरव्यागार पानावर दवा सोने मिसळते. वा वा वा. हिरव्यागार पानावर दवा सोने मिसळते. आधी डोळ्यातूनच सारे चित्र पिऊन घ्यावे लागते. आधी डोळ्यातूनच सारे चित्र पिऊन घ्यावे लागते. चित्र नंतर सजते, चित्र नंतर सजते, आधी आपण चित्र व्हावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून जावे लागते. लोक करतात उलटा प्रवास, लोक उलटा प्रवास करतात. मगाशी तुम्ही विचारलं तसं, आधी कविता करतात आणि मग जगायला सुरुवात करतात. नाही आहे, आधी जगून घ्या. लोक करतात उलटा प्रवास, जगणे म्हणजे होतो प्रयास. लोक करतात उलटा प्रवास, जगणे म्हणजे होतो प्रयास. सोनचाफ्याच्या बागेत सुद्धा बिलगत नाही कोठे सुवास. क्या बात, क्या बात. सोनचाफ्याच्या बागेत सुद्धा बिलगत नाही कोठे सुवास. जगणे नंतर कळते, जगणे नंतर कळते, आधी जगून घ्यावे लागते. खरंय. जगणे नंतर कळते, आधी जगून घ्यावे लागते. आणि मग अशाच जगण्यात आणि मग अशाच जगण्यात मृत्यूलाही जपून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. धन्यवाद. जगून घ्या, फुलून या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी. गोवा दूरदर्शन आणि आम्हा सर्व दर्शकांच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. मनपूर्वक आभार.